हाय हिल सँडल्स घाला आणि एवढा सगळा लवाजमा घेऊन तुझ्यासोबत पबमध्ये येऊन नाचा. नाचता नाचता मी अनकम्फर्टेबल आणि मी ज्या कपड्यांमध्ये कम्फर्टेबल आहे ते घालून नाचली तर तू ऑकवर्ड का? तर असे कपडे घालून पबमध्ये कोणी येतच नाही ना. आणि एक मिनिट हा, मला जर एवढीच नाचायची हौस असेल ना तर मी माझ्या मैत्रिणीच्या लग्नात नाचेल, गणपतीत नाचेल किंवा नवरात्रात नाचेल, पण माझ्या कम्फर्ट झोननुसार. आणि तुला तिकडे यायचं म्हटलं तर तुला ते डाऊन मार्केट वाटणार का? तर तुला रात्रंदिवस तुझ्या त्या मित्रमैत्रिणींसोबत हिंडायचं असतं ना. आणि एक मिनिट, मी नाही ना तुझ्या त्या फालतू मित्रमैत्रिणींसारखं रात्रभर बुडकवू शकत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझे घरचे माझी जेवायसाठी वाट बघतात आणि आम्हाला सोबत टीव्ही बघायचा असतो. आणि काय रे, तुम्हा बॉयफ्रेंड लोकांचा नेमका प्रॉब्लेम काय? हां, भर रस्त्यावर असे अंगाखांद्यावर प्रेमाच्या नावाने हात टाकतात तेव्हा तुम्हाला लाजा नाही वाटत, पण तेच जर आम्ही तुमच्या मित्रांसमोर हात पकडला तर तुमच्या मानाखाली जातात. 17 वेळेस आय लव्ह यू आय लव्ह यू आय लव्ह यू इकडून म्हटल्यावर तिकडून आय लव्ह यू टू म्हणायला तुमची फाटते का? तर बॉस आहे, आईबाबांसमोर आहे, एवढा साधं तुमच्याकडनं होत नाही आणि तुम्ही आम्हाला शिकवतात. अरे जरा बाकीच्या बॉयफ्रेंड्सला जाऊन विचार की त्यांच्या गर्लफ्रेंडचे काय काय नखरे असतात ते. बरिस्ताच पाहिजे, बर्गर किंगच पाहिजे, पिझ्झाच पाहिजे. आणि आम्हा मराठी मुलींची फक्त एक साधी सरळ अपेक्षा, एक प्रेमाचा फोन कॉल, बस, प्रॉब्लेम सॉल्व. तेवढंही होत नाही तुझ्याकडून.